नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी मनमोहन ठाकूर भाटे बोलतोय. आताच 4 मे 2025ला जो नीटचा पेपर झाला, तर नीटचा पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस मी मुलांकडनं पेपरमधनं विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर निघाले त्यावेळेस बघितलं की बऱ्याच मुलं आणि मुली निराश झाले होते. कारण का की प्रत्येकाला फिजिक्सचा पेपर हा टफ गेला होता. आता स्वाभाविकपणे की त्यानंतर साधारणतः 2 दिवस गेलेत, बऱ्याच पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत जे बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं होतं की सर फिजिक्सचा पेपर हा खूप टफ होता, केमिस्ट्रीसुद्धा टाईम कन्झ्युमिंग होता आणि बायोसुद्धा. आता यामध्ये काय झालेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि खास करून पालकांचं असं मत आहे की माझ्या विद्यार्थ्याचा स्कोअर कमी आला तर मला कुठल्या तरी कोर्सला ॲडमिशन मिळेल का, म्हणजे जसे की MBBS आहे किंवा BMS आहे म्हणून ते. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन हे स्कोअरवर होत नाही. ॲडमिशन जे होत असतं ते होत असतं रँकवर, बरोबर. आता तुम्ही जो स्कोअर काढलेला आहे तो कुठून काढला आहे, पर्टिक्युलर जे इन्स्टिट्यूट्स आहेत, फॉर एक्झाम्पल ॲलन आहे, मोशन आहे किंवा एक्सपर्ट इन्स्टिट्यूटवरनं. NTA जे आहे ते ऑफिशियली 2 वीक नंतर तुम्ही जी आन्सर की सॉल्व केलेली आहे OMR शीट ती आणि तुमची जी ओरिजिनल OMR शीट आहे करेक्ट ती तुमच्या मेल ID वर शेअर करते आणि त्यानुसार तुम्हाला करेक्ट तुमचे स्कोअर कळत असतो. पण स्कोअर कळतो कोणाचा, पर्टिक्युलर स्टुडंटचा कळत असतो, करेक्ट. त्यानंतर 14 जून 2025ला NTA ऑफिशियली आपला रिझल्ट डिक्लेअर करणार आहे. त्या दिवशी कळतं काय आपल्याला की भारतामध्ये किती लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. तो डेटा आपल्याकडे आहे का, नाही. त्यामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये किती लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले आणि परीक्षा देऊन झाल्यानंतर कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी होते हा डेटा आपल्याकडे क्लिअर होतो. समजलं तुम्हाला. आता याचा संबंध आणि आपला ॲडमिशन संबंध काय आहे, कारण की त्यामार्फत आपला कॅटेगरी रँक येतो आणि ऑल इंडिया रँक येतो. ऑल इंडिया रँक हा कुणासाठी असतो, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे त्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यासाठी, खास करून MBBS, बरोबर. त्यानंतर MCC काउन्सिलिंग प्रोसेस ही स्टार्ट होत असते. त्यानंतर सेकंडरी प्रत्येक स्टेटच्या काउन्सिलिंग स्टार्ट होतात. आपलं डोमेसेल आहे ते महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, प्रोसेस कंप्लीट झाली की त्यानंतर रँक वाईज ऑल इंडिया रँक आणि तुमचा स्टेट रँक हा दोघंही रँकची एक PDF डिक्लेअर केली जाते. त्याचं नाव आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा काय नंबर आहे त्या बेसिसवर आपल्याला कॉलेज मिळेल की नाही मिळेल हे ठरत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि खास करून पालकांनो माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की बाहेर जे वातावरण चाललेलं आहे त्यामध्ये तुम्ही न डगमगता तुम्ही अतिशय स्थिर राहा. तुमच्या मुलांनी आणि मुलींनी खूप मेहनत केलेली आहे, त्यांनी प्रयत्न करून त्यांचा निकाल आलेला आहे. आपल्याला वेट अँड वॉच करायचा आहे, तो म्हणजे NTA रिझल्टचा आणि त्यानंतर मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. चला हा भाग झाला. त्यानंतर आपण पुढचं प्रेडिक्शन किंवा पुढचे ज्या ऑप्शन्स आहेत त्याचा आपण विचार करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की यामध्ये आपल्याला आता काय पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्युमेंट्स कुठले आवश्यक असतात. तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, तुम्ही ते समजून घ्या आणि शक्य झालं तर तुम्ही YouTube चॅनलला त्याची किंवा WhatsApp ग्रुपला त्याची PDF ही शेअर करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ॲडमिट कार्ड, म्हणजे तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुमच्याकडे जे ॲडमिट कार्ड आलेलं आहे ते ॲडमिट कार्ड हे साधारणतः 1.5 ते 2.5 महिन्यांपर्यंतच असेल. त्यानंतर तुम्हाला मिळणार नाही. तर ते तुम्ही तुमच्या पॅरेंटच्या किंवा स्वतःच्या मेल IDला फॉरवर्ड करून ठेवा, कारण ॲडमिशनच्या वेळेस त्याची तुम्हाला आवश्यकता पडते. दुसरी गोष्ट की तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणाला आवश्यक आहे, SC BC SC ST आणि OBC कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट ही आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट नॉन क्रिमिनल SC ST कॅटेगरीला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते, ती आवश्यकता असते फक्त SC BC OBC आणि NTD वगैरे कॅटेगरीसाठी आवश्यकता असते, करेक्ट. नंतर इन्कम सर्टिफिकेट, आता तसं बघायला इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नसतेच, कारण OBC NCL मध्ये ते मिळूनच जात असतं. नंतर नॅशनॅलिटी, डोमेसेल हे दोघंही सर्टिफिकेट आपण जर काढलं तर ते एकत्रच मिळू शकतं किंवा वेगवेगळं मिळू शकतं. आपल्याला दोघंही सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्टुडंटचं आधार कार्ड, बरोबर. त्यानंतर त्याचं SSCचं बोनाफाईडसुद्धा लागत असतं. SSCचं मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, नीटचं त्यांचं स्कोअर कार्ड लागत असतं.
आणि त्यानंतर आपल्या ज्यावेळेस CET सेलचं काउन्सिलिंग स्टार्ट होईल त्यावेळेस मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्याची PDF डाउनलोड करून ती MBBS किंवा त्याच्यापेक्षा हायर एज्युकेशन असलेल्या डॉक्टरची सिग्नेचर आणि त्याची स्टॅम्प असणं हे आवश्यक आहे. तरी खास करून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे डॉक्युमेंट्स आतापासूनच हे अरेंज करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळेवर त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप मार्फत मला ते विचारू शकतात, त्यांचं निरसन होईलच. आणि तसं विशेष करून बर्गर किंगच्या खाली आमचं स्वतःचं ऑफिस आहे दिशा एज्युकेअर म्हणून, तर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात येऊन तुमचे जे प्रश्न असतील त्यांचं तुम्हाला उत्तर मिळेल. आणि ही जी चर्चा जी आहे ती फोनवर आणि मोबाईलवर न होता समोरासमोर होत असते. ठीक आहे, तरीसुद्धा माझ्याकडनं तुम्हाला बेस्ट ऑफ लक, बी पेशन्स.